मला लाज वाटते. तू पोरगी आहे रे. हो. नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आजचा ब्लॉग सुरुवात होते आपल्या डायरेक्ट ऋषिकेशवरून. आणि आता वाजलेत 5 संध्याकाळचे 5 आणि ब्लॉग मी आता चालू करतोय. का त्याचं रिझन सांगतो. का आज चालू सकाळपासून कंटिन्यू पाऊस आणि आपण पोहोचतो आज रात्री ऋषिकेशला. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणच. तर आमचे खूप जास्त हाल झाले, ते पण तुम्ही बघितले असेलच, ते सांगितले मागच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही सकाळी मस्त रेडी झालेलो होतो, पण इथं कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. पावसाने आमची पूर्ण वाट लावलेली सध्या. तर आता कुठं थोडासा पाऊस उघडलाय आणि आता आम्ही निघलेले, इथं आवरलंय समजा आमचं सगळं. आणि त्यात आमची रूम पण चेंज झाली आता. हा भैया खालून आम्हाला रूम आमच्या नुसते परेशान चालू भोजी कडून तिकडून इकडे. हा, आम्हाला कोणी वॅगनर मधून स्विफ्ट मध्ये पाठवतं, कोणी खाजर मधून मध्ये पाठवतं. काही करा नाही आमचं. तर इथं थंडीने तर वाट लावली. आता हे हॉटेलवाले कॅबवाले ते बी वाट लावू लागले. आणि आता आम्ही आलो मस्त रेडी. आता कुठे जायचं आपल्याला? पहिले कोणत्या मंदिरात जायचंय? आता जाऊ महादेवाच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. नंतर मग संध्याकाळी गंगा आरतीला जाऊ. आणि मग आजचं एवढंच प्लॅनिंग करणार. आता टाइम खूप जास्त कमी राहिला आपल्याकडे. आता वाजले फक्त नाही, आता वाजले 5:30. आणि आता 7ला मे बी 7ला गंगा आरती चालू होती, कारण बनारसला 7ला व्हायची बाई. तर इथं पण 7लाच होत असेल. तर बघू आता काय नाही. इथं हॉटेलवाला विचारू बाई कुठे कधी होती, कशी होती. इथं त्रिवेणी घाटला जायचं आपल्याला. आणि मग बघूया. तर तुम्ही पण बघत राहा, मी पण तुम्हाला दाखवतो गंगा आरती वगैरे ब्लॉगमध्ये. आणि चला मग आता निघूया आपण. तू आवर रे पहिले. हो ना, हे आवरत नाही, टाइमचा याला सेन्सच नाही भैया. होत राहत वयामानानुसार. एवढंच येतं एवढंच. तर फायनली आता आम्ही निघालोय आमच्या रूमच्या बाहेर. आणि झालेला इथं खूप जास्त अंधार. इथं लवकर अंधार होतो आणि दिवस पण लवकर निघत नाही. सो आता तर आम्ही निघालोय. कुठं चाललो आपण? आता दर्शनार्थ नाही होणार. आता आम्ही चाललोय त्रिवेणी घाटला गंगा आरती बघायला. आणि बघू तर टाइम जर भेटला तर दर्शन पण करून घेऊ. आता ते डिपेंड आहे तिथली सिच्युएशनवर, की काय सीन होतं काय नाही. मग आता निघतोय. आणि थंडी तर खतरनाक आहे, पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे अजून जास्त थंडी वाढलेली आहे. त्याच्यात चप्पल वाळलेली नाही, ती वेगळी थंडी लागू राहिली. आणि शूज आम्ही घालू शकत नाही, कारण इथं कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही. सो आता जाऊया त्रिवेणी घाटला आणि बघूया तिथली गंगा आरती अटेंड करू. आणि मग नंतर तिथे भेटू. तुम्हाला पण दाखवतो गंगा आरती. तुम्ही पण घ्या त्याचा लाभ. सर्वांनी गंगा आरतीचा लाभ घ्यावा. तर आता निघालो आहे आम्ही त्रिवेणी घाटला. आणि आम्हाला झाली खूप जास्त लेट. तर आम्हाला ड्रायव्हर पण खूप जास्त हेवी ड्रायव्हर भेटलेला आहे. 17 म्हणजे विषयच नाही. आमची पाठ कंबर मान सगळी एक केली त्यांनी. आणि त्याला आपली भाषा कळत नाही, त्याला आम्ही फार शिव्या देऊ लागलो. तरी त्याला की आपलीचा भाग नाही होई त्या माणसाला. ते तरी गाडी पळून लागलं. Turn left, then turn right. आणि हे बाई, हे गाडीवाले असं एवढं जवळ कसं गाडी घेते यार, एवढं जवळ. खूप जास्त आवडलो का इकडं. मला डायरेक्ट यूपी बनारसची सेम. आणि आता आम्ही निघालो त्रिवेणी घाटला. लेट झालंय, पण ती गाडी पण एवढं घाण चालवते त्याच्यामुळं आता वाटतं की लेट तर लेट, पण हळू जाऊ. आणि जाऊ मग आजच्या चर्चा होतो आम्ही याद रखणार. या ठिकाणी येऊन आमचा झाला खूप जास्त मोठा पोपट. काय झालं सांग? आरती झाली 5 वाजता. नाही झालं 7 वाजता. ॲक्च्युली चुकी आमची पण नाही त्यात. मी बनारसला गेलो त्या टायमिंगला 7ला होत तिथली आरती. तर आम्हाला वाटलं इथली पण 7ला होत असेल, पण इथली आरती 5लाच झालेली आहे, 5:30ला. तर आता उद्याच येऊ आपण आरतीला. उद्याचा दिवस खूप जास्त हॅक्टिक राहील आपल्यासाठी, कारण खूप जास्त फिरायचं आपलं उद्या. आणि आता चाललं वापस रूमवरती. तर भेटू आपण डायरेक्ट आता उद्या. खूप जास्त मूड ऑफ झाला आमचा. जास्त चिडचिड भाई, खरंच चिडचिड होऊ लागली आज. तर नमस्कार मंडळी, परत एकदा गुड मॉर्निंग तुम्हाला. आजचा आहे 2nd डे आपला ऋषिकेशमधला. आणि आपला काळ जसा की झाला होता पोपट, तसा आज आम्ही चाललो त्याला कावळा करायला. म्हणजे आज आम्ही निघालो सकाळी मस्तपैकी रामझुला बघायला चाललोय. रामझुला, लक्ष्मण झुला सगळं बघणार आहे. आज आपण रूम सोडली सकाळीच. आणि आजची एक नवीन खासियत म्हणजे आज ऊन पडले, त्याच्यामुळं खूप जास्त भारी वाटते. आणि इथं पेडीगिरी पण पडलेली खाली. तर इथं ऊन पडलं म्हणून खूप जास्त भारी वाटते. पण थंडी पण तरी वाजते थोडी बारीक पण भारी वाटते, कारण ऊन पडलं ना तरी आणखी जास्त भारी वाटते. आणि आता आम्ही निघालोय. कुठं निघालो आपण? राम झुला बघायला. तसं नंतर लक्ष्मण झुला बघणार आहे.
आणि संध्याकाळी मग गंगा आरती आपलं जे राहिलं होतं कालचं ते. आणि असा आपण आजचा डे पूर्ण स्पेंड करणार. एक विषय असा आहे, आम्ही 2 दिवसापासून येत आहे पण आम्हाला डोंगर दिसलेच नाही. डोंगर दिसते ना आमच्या तुमच्या बाहेर डोंगर होतं. कारण की धुकं थोडे खतरनाक होते. तर आता निघूयात आपण आणि जाऊया आणि बघूया. तुम्हाला पण दाखवतो. आणि आपला ब्लॉग पडलेले आहेत, तुम्ही लवकर ब्लॉग बघून घ्या. मागचे पण खूप भारी भारी ब्लॉग आलेले आहेत सगळे आणि आजचा पण ब्लॉग भारी आहे. तर लेट्स गो. तर मित्रांनो आपण फायनली आता पोहोचले रामझुलाला. रामझुलालाच पोहोचलो आहे. आणि आता आपण होतो ते स्टेप्स इथून थोडंच अंतरावरती आपल्याला रामझुलाचा व्ह्यू बघायला भेटेल. आणि मी आता तुम्हाला दाखवतो रामझुला लांबून कसं दिसतो. तर तिथं बघू शकता तुम्ही. हा इथं रामझुला आहे आणि इथे आम्ही आहोत. आणि माझ्यासोबत आहे कॅन्डी आणि मी चाललो आहे रामझुला बघायला. पण भारी वाटलं बाबा इथे येऊन. आहे की थंडीनं थोडंसं हे झालं. आज नाही थंडी नाहीच लगेच, तरी पण मस्त वाटते. तर जाऊ आता रामझुलावरती. तर आपल्याला या ठिकाणी सुयश भेटला आहे. दुसरा सुयश, छोटा सुयश इथं ते बघू शकता तुम्ही. कुठे रे गेलं ते कुठे गेलं. हा ते हा इथं सुयश, छोटा सुयश भेटलाय. आणि हा इथं मोठा सुयश. सुयश इकडे बघ. सुयश बोल नको बोल बोल नको पाणी वगैरे नाही घे बोलू नको ना. नको नाही बोलत. तर मित्रांनो आता मला पोहोचलोय. वाटते. थांब ना आता. मला लाज वाटते. तू पोरगी आहे रे. हो नाही नाही तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय रामझुलाला. आणि हा आमच्या पाठीमागे रामझुला आहे. सो आज मस्त वातावरण भारी झालेलं आहे कारण आज ऊन पडलंय म्हणून भारी वाटतंय. आणि सुयश एकदम मिठ्ठाणी करतोय त्याच्यामुळे पण भारी वाटतंय. सुप्रे तू. तर आता जाऊया रामझुलावरती मग तिथे भेटूया. सो काय आता ह्या ठिकाणी आम्ही आलोय झुल्यावरती. झुला हलतोय फुल फाटते कारण की खाली डायरेक्टली पाणी आहे. आणि आम्ही झुल्यावरती चालतोय तर डायरेक्टली हलतोय तो पूर्ण लिटरली हलतोय. सो त्यामुळं फाटते आता. पण भारी वाटतंय. हवा जास्त येतं झुल्यावरती. साईडला गरमी होत होती आणि इथं आता हवा लागते मस्तपैकी भारी वाटते. सो तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता झुल्यावरून पूर्ण नदीचा. आणि सुयशला भारी दिसते पण आज. कॅन्डी क्रश सागा. सुयश 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 तुझा भाऊ सापडला तर. सॉरी तू तुझं दुसरं रूप. तर आता आम्ही फिरतोय इथले घाट आणि सोबत अननस. इथली वाईफ खरं खूप भारी आहे. एक नंबर. कसं वाटतं तुला. एक नंबर भाई खरं. ॲक्च्युली आज ऊन पडलं म्हणून खूप भारी वाटते. आणि तिथल्या ज्या गल्ल्या आहे ना त्या खरंच एक नंबर गल्ल्या इथल्या. म्हणजे ना काय म्हणतात त्याला, म्हणजे छोट्या छोट्या पण भारी वाटतं. इथले जे मंदिर वगैरे ते सगळं त्या मंदिराचा व्ह्यू वगैरे खरं खूप भारी आहे. आणि इथले जे घाट आहे ना ते पण एक नंबर घाट आहे. सो लेट्स गो. बघूया आता चाललो आहे आपण त्रिवेणी घाटला. ॲक्च्युली आपली काल गंगा आरती मिस झाली होती. सो तीच गंगा आरती आज आपण अटेंड करायला थोडं लवकर चाललो आहे. ॲक्च्युली 5 वाजता सुरू चालू होती. आता वाजत 3. आता आम्ही 3लाच इथून निघालो आहे. आणि जाऊया आणि करूया अटेंड गंगा आरती. आणि गंगा आरतीला मस्तपैकी एक कॅमेरा आपण थोडंफार शूट करू गंगा आरतीचं. बघू ट्राय करू कारण गर्दी खूप जास्त असते. बनारसला आमचं तेच झालं तर गर्दीमुळं होत नव्हतं. शेवटचं एक उरलं ते मी खातो.
कॅमेरा करायचं शूटिंग गंगारचं मग तिथं गाय जास्त आहे ना रे, गायला दिसतं भाई, गाय जास्त आहे भाई. इथं पण गाय आणि माकड पुढे बी दोन जास्त गाय आहे. सो गाईज आता आलोय आम्ही त्रिवेणी घाटला. मी आणि सुयश आलेलो आहे. इथं बसतोय मस्त गंगा नदीच्या काठी. हे इथं पाणी आहे आणि इथं आम्ही बसतोय. इथं मस्त की सनसेट आहे आणि सोबत ही महादेवाचे गाणे चालू आहे बॅकग्राऊंडला. मस्तपैकी शांत आहे, एकदम भारी वाटते. एकदम चिल, खूप भारी वाईब येते इथं बसून. आणि सगळे गंगा आरतीचा वेट करताय. सो आता थोड्या वेळात गंगा आरती चालू होईल आणि इथं गंगा आरती होती तर सगळे बसलेले येते आणि आम्ही साईडने बसलेलो आहे मस्तपैकी. आता थोड्या वेळात गंगा आरती चालू होईल. तुम्ही पण गंगा आरती नक्की बघा आणि तुम्ही पण आशीर्वाद घ्या. सॉरी, दर्शन घ्या. आशीर्वाद नंतर घ्या, पहिले दर्शन घ्या. सो गाईज आत्ताच गंगा आरती झाली आणि आता निघालो आम्ही रूमवरती. गंगा आरती एक नंबर होती इथली आणि खूप भारी वाटलं इथली गंगा आरती बघून. आणि आम्ही लवकरला त्यामुळे आम्हाला लवकर म्हणजे समोर जागा भेटली होती उभं राहायला, त्याच्यामुळे आणखी जास्त भारी वाटलं. सो आता एक नंबर झालं आहे आपलं सगळं आजचा नियोजन. आणि आता उद्याचा पण प्लॅन भारी आहे, तर उद्याचा व्लॉग मिस करू नका. आणि आता जाऊया काहीतरी खाऊ पहिले, नंतर रूमवर जाऊन झोपून राहू, आराम करू आणि लगेच उद्याच्या तयारीला लागू. तर एकदा खाऊया आणि मग रूमवर जाऊ, तसं रूमवर भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो आता आलो आहे आपण रूमवरती आणि आजचा दिवस आपला खूप चांगलाच गेलेला आहे, कारण की आज आपण रामझुल्याला गेलो, गंगा आरती वगैरे अटेंड केली आणि खूप जास्त वाटलं आहे आजचा. आणि उद्याचा व्लॉग तर खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की उद्या आपण जाणार आहे रिव्हर राफ्टिंग करायला. सो आजचा व्लॉग तुम्ही बघितला, तसं उद्याचा व्लॉग नक्की बघा. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग कोणीही मिस करू नका, कारण उद्या करणार आपण रिव्हर राफ्टिंग. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज होणार आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.